तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे वनवास माची येथे. या इथे शेळ्यांचा एक गोट फार्म आहे. तर या बाबांचा आहे. तर आपण आज शेळ्यांची माहिती घेऊया, कसं कसं त्यांनी नियोजन केलंय, काय काय. बाबा तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. पहिला माझं नाव बांधराज बघू सावंत, राहणार वनवास माची. मला की दाखवा की. शेती करणार आणि शेतीतून ह्यो दुय्यम धंदा म्हणून हा आम्ही हा उद्योग तयार केलेला आहे. हा तर उद्योग आत येतो. या की. या. उद्योग तयार केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही काय केलं, हे बोरच्या जातीचा एक हा. बोकड घेतला पहिला. हो का. हा बोर जातीचा. बोर जातीचा हा कुठून घेतलेला आपण. शो फलटण वरून आणलेला आहे. हम्म. फलटण वरून आणल्यानंतर त्याला का नाही आम्ही नुसत्या दुधावर का नाही हा मोठा केलेला आहे. हम्म. आता ह्यो 2.5 वर्षाचा आहे. दुधावर म्हणजे म्हशीचं दूध लागायचं का त्याला. गाईचं दूध आम्ही गायांचंच? हो, गायांचं दूध. किती लिटर त्याला पाजायचं तुम्ही. ते सकाळ संध्याकाळ 2 लिटर पाजत होते. 2 लिटर. 2 लिटर. आणि पुन्हा हे अशी कुट्टा बिशा करून का नाही वैरण घालायचं याला. मग हा किती वर्षाचा आहे हो? 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाचा एवढा मोठा झाला. हा, त्याचं वजन निदान तरी 200 किलोच्या पुढला आहे. आता हा कशासाठी आपण ठेवलाय. बेण्याकरता बेण्याकरता. बेण्याकरता ठेवलेला आहे. हम्म. ते आता मध्ये 2 लाख रुपयाला मागितला होता, तर आम्ही काय दिलेलं नाही, कारण आम्हाला बेण्याला ठेवलेला आहे. हम्म. नंतर ह्याच्यापासून ही भोर जातीच्या आम्ही शेळ्या आणल्या. ती या की दाखवा की. त्या भोर जातीच्या शेळ्याचे बघा हे. ही बिटल जातीचे. ही कोणती जात आहे हो बाबा. कोणची बिटल जात आहे. ही बिट्टल एकदम बारकाट आहे. बारकाटच आहे आणि बिटल. कान वगैरे त्याचा बारीक आहे. बिटल वर मोठं गेलं. आहेत कान त्याचं. मोठं कान आहे. बिटल जात आहे ही. पहिल्यांदा आम्ही 2 हे शेळ्या आणल्या होत्या. त्या शेळीच्या ह्याच्यावर का नाही बोर का नाही ही बिटल जातीची का नाही हे केलेलं आहे. बोकड आता बारकी आता ह्यांना काय शीच आता दूध काय काय खाद्य टाकलं ह्यांना. काय नाही कुट्टा मिशन आपले घास गावात, पुन्हा वाळकवाची वैरण ही करून असे घातलेले. नंतर पुन्हा आता ती साधी आहे बघा. ही तुमच्या हे जे बोर जातीचीच आहे. ते पण बोर जातीचे आहे का. बोर जातीचीच आहे. ती पण बोर जातीची आहे बघा. हीच पिल्ल असतील ती. ही जी पिल्ल पाठबोखाड ही बाबा जरा वेगळी दिसते. ती बिट्टलची आहे. त्याची शिंग वगैरे वेगळी दिसते. हा वेगळी म्हणजे ही तुमची कोकणातली आहे. बिट्टल का? जाती. हा, शिंग वेगळीच हा. आहे. किती वर्षाचे. ही 3ऱ्या हाताची आहे. तिसऱ्या हाताचे. हा, हे 2 पाट आहेत तिथे. ही एक आणि दुसरे 2 पाट आहेत. आणि ही बघा त्या जातीतली आहे. बोर जातीतली. बोर जातीतली. हा, ते वर्षाची आहे. आता बाबा हे सांगताय तुम्ही ही जात ती जात. आपण नक्की कधी डोक्यात आलं तुमच्या शेळ्या पालन करावं. हे म्हणजे आम्ही पहिल्यांदा का नाही हे जनावर गोट्यावर आणले होते. नंतर आम्ही ही जनावर 2 आणले. ते 2 जनावरांपासून ही एवढी तयार केलेल्या आहे. त्या अजून छोटाच केलेला आहे. अजून याच्यापासून 20-25-50 पर्यंत जाईल. हा असं. मग काय सांग चला काय आता ह्याच्यात काय काय असते. याच्यात प्रॉफिट कसं कसं असते. प्रॉफिट काय 2 वर्षातून 2 येत होतात. त्याच्यामुळे त्यांना 2 कोकरं होतात. 2 कोकरं झाल्यानंतर एक 6,000 7,000 8,000 पर्यंत जातो. आपण हे बाहेर न जात का मागवले असे. आपली लोकलची जात नाही का चालत तिथं. चालते की. चालते पण लोकल एवढी का नाही चालत नाही ना. वजनाला वाढत नाही. आता हेच बघा लोकलचा या त्या शिळीचा आहे बघा. कुठलं हे का. हा, हे देशी लोकल म्हणायचं. ही दिश आहे ना. हा, हे देशी आहे. मग हिला 2 झाले होते ते. आता 2 वर्षाची 1 वर्षाचा आहे. एका वर्षात ते 2.5 वर्षाचा. म्हणजे ह्याच्यात फरक आहे ना. म्हणजे म्हणून लोकल मध्ये चालत नाही इथं. आणि त्याचं वजन जास्त वाटतं. ज्या शिर्डीचं शिकेलं नाही तर त्याचं वजन जास्त वाटतं. आणि ही बिटल जात आहे का नाही त्याला उंची जास्त असते. म्हणून त्याला ते क्रॉस करायचा. म्हणून तो करता ठेवलेला आहे. मग आता हे बिट्टलचं तुम्ही सांगितलं. बिट्टलला ज्यावेळेस 2 बोकडं होते त्यावेळेस ती किती 2 3 4 पण होतात. 4 पण होतात. 4 पण होतात. आता ह्या
तिला का नाही हा. त्या तीन पाटा झाल्या होत्या. 3 पाटा. एक मिली हा. त्यात मग 2 आहे ते पाटा. मग तिचं तिला दूध मागतंय. तिसरी पाट असले तर तिला दूध पाजायला लागणार आम्हाला. मग ते तिला ज्यावेळेस होते 2 किंवा 3 बोकडं हा. होते त्यावेळेस बोकडाला किती महिने सांभाळायला लागतं? 6 महिने. 6 महिने. हो 6 महिन्यात किती वजन होतं त्याचं? त्याचं काय होतं की जवळजवळ 20-25 किलो होतं. 20-25 किलो. 20-25 किलो मग किती किमतीला ते विकलं जातं? ते 25 किलो 600 रुपये 700 रुपये बघायचे. आता हिशोब करायचा तुम्ही. हा 25-27 पावणे 200 म्हणजे असं रक्कम मटणावरती जाऊ शकतो ना. हा. त्याच्यामुळे ते 2-3 का नाही पालन करायला लागतं. मग ह्यात भरपूर फायदा आहे. हा, भरपूर फायदा आहे पण केला पाहिजे ना. हा माणसानं वळलं पाहिजे ह्याच्यात. हा. आणि हे असल्याशिवाय तर आपली लक्ष्मी आहे. हम्म. अशाबद्दल तुम्ही पाळायला लागतं. मग ह्यांना तुम्ही असं आतल्या आतच कायम आतल्याच नाही गोटा तयार केलेला ना का तो तिकडे गोठा? रात्री. हा. हा रात्री ते येत असतात आणि ही बाहेर फिरायला मोकळी नाही. हा. दुसरं काय याच्यात काय करायला लागत नाही. हम्म. दिवसभर आपले मोकळी. मग ह्यांना खुराक वगैरे असं काय खुराक मक्काचं वाच संध्याकाळच वाच चालतो. काय काय असतं? मक्का नुसते नुसती मका? मक्का बरोबर बाकी काय नाही? बाकी नाही काय. मग कुठे हम्म. आता ही बघा 6 महिन्याची आहे. हम्म. गाभण आहे. हा. तिला आता 2 पिल्लं होणार. ते बिट्टलच आहे. बोर बोर आहे बोर. बोरची आहे ती खुजी आहे ना बोर. आणि ही बिठ्ठल म्हणायची मोठी आहे ती बिठ्ठल हा. लांब कानाची. लांब कानाची हा. बिट्टल आली. ही बिठ्ठल बघा हे बघा. मग एक शेळी एका वर्षात किती उत्पन्न देते? एका वर्षात 25-40 हजार रुपये देते. 40,000 देते. 2 बोकडं म्हटलं बघा की आता. हा. आणि 2 बोकडं तिला खर्च एवढा नाही ना येत काय? खर्च हा कशाचा खर्च आला त्याला? हा. खर्च कमीच आहे तसा. खर्च कमी आहे ना? हो तसं काय एवढं म्हणजे खर्च नाही. आता नुसतं जाऊन येऊन बसायचं आपलं आणि हे करायचं आहे. मग हे केलं पाहिजे सगळ्यांनी. हो सगळ्यांनी केलं फायदा आहे पाहिजे. फायदा आहे. तर दादानी चांगलं आपल्याला सांगितलं बाबा तुम्ही हा. असं म्हणजे हा व्यवसाय केला पाहिजे चांगला आहे. हा. तर मित्रांनो त्यांनी चांगली माहिती दिली आपल्याला. तर बाबा तुम्ही सगळी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.